हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आली आहे गावी, माझ्या बहिणीच्या घराची वास्तुशांती आहे म्हणून. तर आज होम हवन आहे आणि उद्या वास्तुशांती आहे. हा 25 जानेवारीचा व्हिडिओ आहे. टाकायला उशीर झाला कारण एडिटिंग करून ठेवलं होतं पण व्हॉइस ओव्हर करायला वेळ भेटला नव्हता. त्या दिवशी 25 जानेवारीला सकाळी होम हवन होतं, त्यामुळे सकाळी सगळे ते नवीन घरी गेले होते आणि मी आणि बहिणीच्या शेजारच्या 2-3 बायका असं जेवण बनवत होतो. पुरणपोळीचं डाळ शिजवून घेतली मी आणि मग कटाच्या आमटीची तयारी केली. कटाची आमटी बनवण्यासाठी लसूण बारीक ठेचून थोडासा टाकलेला आणि जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिलेली. त्याच्यानंतर तीळ आणि जिरं बारीक मिक्सरला वाटून घेतलं होतं वेगळं, ते टाकून छान असं फ्राय करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर जो हिरवा मसाला बनवला होता, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरं टाकून त्याची वेगळी पेस्ट बनवलेली, ती टाकून असं छान मसाला भाजून घेतला आणि मग त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद हे सगळं टाकून घेतलं आणि मसाला छान कट येईपर्यंत शिजवला आणि मसाला मग पूर्ण शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण पोळीची डाळ शिजवलेलं पाणी काढतो ते टाकून छान अशी उकळी येऊ दिली. खूप छान चवीला आमटी होते. त्याच्यानंतर बटाट्याची भाजी बनवायला घेतली. जास्त नाही, 30 ते 40 लोकांचं जेवण होतं. तर बटाट्याच्या भाजी तयार चालू आहे. तेलामध्ये जिरं मोहरी टाकून नॉर्मल आपला बारीक चिरलेला उभा कांदा टाकलेला आहे आणि कढीपत्तासोबतच टाकला आहे. छान असा कांदा भाजल्यानंतर हे हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण आणि थोडंसं जिरं आणि थोडं खोबरं, ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं, पाणी न टाकता ते सुकं वाटून घेतलं होतं, त्यामुळे ते टाकून छान असं शिजवून घेतलं. मसाला चांगला शिजल्यानंतर थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून छान असं बटाटे चिरलेलं टाकून छान असं बटाट्याची भाजी तयार केली. खूप छान चवीला झाली होती. त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मग शेवटला पुरणपोळी केल्या. तर पुरणपोळी तेलावरच्या करायच्या होत्या, त्यामुळं अशा तेलावरच्या लाटण्या मला तरी काय होत नाही. त्या दोघींनी छान लाटल्या आणि एका ताईने भाजून घेतल्या आणि एकीने गोळा करून दिल्या. असं 4घीजण पुरणपोळी बनवायला होत्या. 1 किलो डाळीच्या पुरणपोळ्या बनवल्या. एकीने भाजून घेतलं, दोघीने पुरणपोळ्या लाटल्या, एकीने गोळा भरून दिले. तर त्यामुळे लवकर पटापट झालं. तर बघू शकता अशा पद्धतीने तेलावरच्या पुरणपोळ्या खूप छान लागतात चवीला. अशी टाकायची असते तेलावरची पुरणपोळी आणि चवीलाही खूप छान लागते आणि राहतातही 4-5 दिवस छान. अशा पिठावरच्या पोळीपेक्षा अशी पोळी छान लागते. सगळं आवरलं, त्यानंतर सगळं जेवण वगैरे भरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो नवीन घरी. तर मांडव वगैरे घातलेला आणि त्यानंतर सगळे वरती गेले आणि आम्ही येईपर्यंत होम हवन झाला होता. माझ्या बहिणीने छान अशी रांगोळी घातली होती. खूप घाई झाली होती, त्यामुळे छोटीशी रांगोळी घालून घेतली. ओम श्री प्रधान देवता प्रत्येक महानैवेद्य समर्पयामि प्राणाय नमः. आची वाढ आणि मोठा टाका असे टाका मोठा जगा आहे दिला. हॅलो हॅलो काय तुम्ही घातले घेतलं ते नाही आलो नाही पाठीवाली लेबात दिवस पडला होता. सरप्राइज नाही मिक्स करा वर जाऊ आणि असं वजन टाकायचं की मी आणि काय आहे मी असेल ते कोण तिकडे ठेव, समोर ठेव. अशा पद्धतीनं होम हवन पूर्ण झालेला आणि त्यानंतर सगळं असं छान गॅस कट्टा वगैरे सजवला होता. गॅस वगैरे पूजा करून त्याच्यावरती दूध वगैरे घालायचं असतं ते सगळं केलेलं. पण माझ्या भावाने व्हिडिओ बनवले आणि त्याचा मोबाईलच अचानक खराब झाला आणि सगळे व्हिडिओ गेले. जेवढे व्हिडिओ मी आल्यानंतर शूट केला तेवढाच मी तुमच्याशी शेअर करते. तर इथं जो आहेर ठेवलेला आहे तो माझ्या आईवडिलांचा आहे. तर माझे आईवडील दोघंही या जगात नाही आहेत, तर त्यांच्या नावाने एक आहेर, फुल आहेर एका साईडला ठेवायचा होता. तो सगळं झाल्यानंतर ठेवला आणि पाया वगैरे पडून घेतलं बहिणीने आणि घागरे वगैरे छान असे पुजून घेतलेल्या आणि घर खूप छान झालेलं आहे. पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी नक्की शेअर करेन पूर्ण सामान वगैरे सेट झाल्यानंतर. आणि हे जे तोरण आहे ते मी घेतलेलं आहे. खूप छान तोरण आहे. त्यानंतर ज्या सवासणी घागरे घेऊन येतात, 5 सवासणी, त्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी वगैरे भरायची असते. तर ते सगळं केलं. त्यांच्या डोक्याला तेल लावायचं असतं, भरपूर काय काय करायचं असतं. मग ते सगळं करून घेतलं. ही माझी बहीण आणि तिच्या जावेने
सवासणींचे पाय धुतले, त्यांच्या डोक्याला तेल लावलं, नंतर हळद कुंकू लावलं आणि त्यानंतर मग त्यांची ओटी भरली असं. आणि मग त्यांना जेवायला दिलं, कारण पहिल्यांदा सवासणी जेवतात आणि मग त्यानंतरच बाकीचे जे लोक आहेत त्यांना जेवायचं असतं. हे सगळं करून झाल्यानंतर सगळ्यांसोबत छान अशा गप्पा झाल्या, कारण या दिवशी होम दिवशी काही पाहुणे वगैरे सांगितले नव्हते. वास्तुशांतीच्या दुसऱ्या दिवशीच पाहुणे वगैरे येणार होते, त्यामुळं एवढी घाई गडबड काय झाली नाही. निवांतपणे सगळ्यांशी गप्पा मारता आल्या, खूप छान वाटलं. त्याच्यानंतर पूर्ण दिवस खूप छान गेला. आणि तर अशा पद्धतीने त्या दिवशीचा होम हवनचा कार्यक्रम झाला आणि खूप छान कार्यक्रम पार पडला, शांततेत पार पडला. त्यामुळे खूप छान वाटलं. संध्याकाळी सगळे आपापल्या घरी गेले, मग आम्ही घरचेच होतो. मग त्या सगळ्यांसाठी मी मस्त असा चहा ठेवला. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.